जय शिवराय, जय भीम, जय महासेना। मी दिलीप बच्चे नाना, महासेना क्रांतिकारी संघटना उपाध्यक्ष। आज मी समोर येण्याचं कारण बुलढाणा जिल्ह्यातील चिखला हे गाव, त्या गावात माणुसकीला न शोभणारी घटना घडली। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून झालेला वाद, त्या स्मारकावरून झालेला वाद आणि त्या वादाचं रूपांतर एवढं महाभयंकर होतं। आया बहिणींवरती हात टाकण्यात आले, त्यांचे कपडे फाटतपर्यंत त्यांना मारलं। लहान लहान 10-12 वर्ष मुलीपणे हरामखोरने सोडण्याच्या लहान मुलींवरती नख ओरगडली गेली आणि सर्व प्रकार पोलिसांच्या समोर घडले। अरे एखाद्या लहान मुलाला 3 तास त्यांनी ओलीस ठेवलेलं होतं। नक्की चाललंय काय आणि घडतंय कुठे? बुलढाणा जिल्ह्यात, ज्या बुलढाण्याची ख्याती जगभर आहे, राजमाता जिजाऊ यांचं ते माहेरघर, आणि त्या जिल्ह्यात असे प्रकार होत आहे। तिथला जो कोण सरपंच होता गणेश काकड, माझी पोलिसांना विनंती आहे, तो गणेश काकड व त्याचे सहकारी त्या सर्व हरामखोरांना त्वरित अटक करण्यात यावी, अन्यथा ते सर्व आरोपी रस्त्यावर पडताना दिसतील तुम्हाला। प्रशासनाला विनंती आहे, त्वरित योग्य ते निर्णय घ्यावा। अरे विचार करा, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुते समाज यांना एकत्र करून स्वराज्याची संकल्पना हाती घेतली, आणि त्या छत्रपतींच्या स्मारकावरून वाद होत आहे, जागेवरून वाद होत आहे। अरे हरामखोरांची जागा कुणाच्या? या जागा कुणाच्या? सातबारा कुणाचा आहे? हा संपूर्ण महाराष्ट्राचा सातबारा छत्रपतींचा आहे, आणि त्या छत्रपतींच्या जागेसाठी वाद होतात। एकदम चुकीची घटना ही। माझी तेथील प्रशासनाला विनंती आहे, त्वरित ऍक्शन घ्या। तुम्ही अगर ऍक्शन नाही घेतली तर रिॲक्शन आम्ही दाखवणार आणि त्यांना करारा जबाब देणार। आणि माझी सर्व मराठा समाज, सर्व बांधवांना विनंती आहे, गरज पडेल तेव्हा आपल्या बांधवांसाठी, आपल्या आया बहिणींसाठी रस्त्यावरती उतरा। कोणाला सुट्टी द्यायची नाही। हे चाललंय काय? अरे मराठा शांत आहे, मराठा शांत आहे, तोपर्यंत शांत आहे। एक लक्षात ठेवा, आम्ही मुंगीच्या वाट्याला जात नाही, परंतु आमचा इतिहास आहे, वाघ फाडणारी जात आहे आमची। माझी प्रशासनाला विनंती आहे, लवकरच त्वरित त्या भडव्यांना अटक करावी। आणि तो गणेश काकड जो आहे, तो हरामखोर रानात पडून जाऊन बाहेरून व्हिडिओ काढत आहे, तो काकडला त्वरित अटक नाही झाली तर तो आमच्या हाती लागला तर त्या काकडच्या काकड्या सोडण्यात येईल। त्यानंतर आमच्या काही गुन्हे दाखल करायचे बिंदास करा। आमच्या आया बहिणींसाठी आम्ही हवे तेवढे गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहे। त्यामुळे विनंती आहे, त्वरित त्या भडव्यांना अटक करण्यात यावी। आणि विचार करा, कपडे फाटतपर्यंत त्या इज्जतीवर हात घालता हरामखोरांना लाज वाटत नाही? कुठेतरी थांबणं गरजेचं आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब, या महापुरुषांच्या महाराष्ट्रात या अशा न शोभणाऱ्या घटना आहेत, या घटना कुठेतरी थांबणं खूप गरजेचं आहे। जय महाराष्ट्र।